परभणी जिल्ह्यात रात्रीपासून सर्वदूर जोरदार पाऊस होत आहे। खरं तर गोदावरी नदीला आलेला पूर, त्यात जो सततच्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते। त्या परिस्थितीला कसंबसं सावरणाऱ्या शेतकऱ्यांना रात्रीपासून वरुण राजानं पुन्हा या ठिकाणी हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता खरं तर वाढलेल्या आहे। आपण पाहतोय जिल्ह्याभरामध्ये जोरदार पाऊस होत आहे आणि या पावसाचा फटका आता परत एकदा खरीप पिकांना बसलेला आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर सततची अतिवृष्टी आणि गोदावरी नदीला आलेला पूर यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान जिल्ह्याभरामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून आलं होतं। मात्र पंचनामे या ठिकाणी सुरू झाले होते। अनेक ठिकाणी ओढे आणि नद्यांना महापूर आला होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झाला होता। ओला दुष्काळ जाहीर करा अशी शेतकऱ्यांची मागणी होती। दुसरीकडे रात्रीपासून होत असलेला पाऊस परत एकदा धोक्याची स्थिती निर्माण करणार आहे। सोयाबीनच्या प्लॉटवर आपण या ठिकाणी आहोत। आपण या ठिकाणी पाहतोय तब्बल सोयाबीन गुडघ्याभर एवढा पाण्यामध्ये साचलेला आहे। त्यामुळे जो राहिला होता महापुरातून पाऊस तेही आता त्याच्यावरही आता संकट ओढवण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेचा पावसानं यावर्षी मोठ्या प्रमाणावर पातळी खरं तर वाढ या ठिकाणी नोंद झालेली आहे। तब्बल 1000 मिलीमीटर पाऊस आतापर्यंत झाल्याची नोंद आहे। वार्षिक सरासरी 700 मिलीमीटरची आहे, मात्र तब्बल 930 मिलीमीटर पाऊस इतका आजपर्यंत 1 जून पासून आजपर्यंत झालेला आहे। त्यामुळं अनेक रेकॉर्ड या ठिकाणी यंदाच्या पावसानं मोडलेले आहे। शेतकऱ्यांना खरं तर आता मोठा संकट या कालपासूनच्या पावसामुळे ओढवण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। आधीच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता सरकार शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे, मात्र अद्यापर्यंत सरकारकडून तशी काही घोषणा झाली नाही। मात्र तुर्तास होत असलेला पाऊस शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटात टाकणारा असल्याचं दिसून येते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।